स्पर्शाने दूर होई अंधार। जैसा मुळांचा वृक्षा कसे आधार। शिल्पास आकारी जैसा शिल्पकार। संस्कार मना भूषवी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार मना घडवी संस्कार। आदरणीय माजी आमदार के.पी. पाटील साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या विद्यालयाच्या वतीने, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एम.एस. पाटील तात्या, त्याचबरोबर सचिव आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव विकास पाटील भैया, त्याचबरोबर शिक्षण संस्थेचे खजानीस संस्कार मना भूषवी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार मना नीती दे संस्कार मना शांती दे संस्कार मना बुद्धी दे संस्कार मना सिद्धी दे संस्कार मना शक्ती दे संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार मना भूषवी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार। त्याचं सर्वप्रथम श्रेय मी माझ्या आई आणि वडिलांना देईन। माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई। आज ती येणार होती या ठिकाणी सत्कार सोहळ्याला, परंतु माझे वडील आज बेडवरती आहेत, पूर्ण बेड रेस्ट आहे, म्हणजे त्यांच्याजवळ एक 15-20 मिनिटं पण ती हलू शकत नाही। त्याच्यामुळे तिला फार इच्छा होती, ती पण एक शिक्षिका होती, मला खूप अभिमान वाटतो तिच्याबद्दल आणि वाईट वाटतं, कारण माझा जन्म झाला आणि तिला शिक्षक या पदाची नोकरी सोडावी लागली, कारण त्या काळामध्ये सांभाळायला मुलं सांभाळायला खेड्यामध्ये कोणी नव्हतं। आजही मला त्याबद्दल खंत वाटते। मी जिथं जिथं बोलायचं असतं तिथं तिथे मी खंत बोलून दाखवते की माझा जन्म झाला आणि माझ्या आईचं करिअर थांबलं। तर त्याच्याही पुढे तिने मात्र संसार संपूर्ण सांभाळून, आम्ही 4 भावंड, आणि विशेष म्हणजे माझ्या आईने माझ्या वडिलांचं पण शिक्षण पूर्ण करून घेतलं। तिने स्वतः शिक्षण थांबवलं, परंतु तिने माझ्या वडिलांचं सुद्धा शिक्षण पूर्ण करून घेतलं। अशी माझी आई माझा पहिला गुरु आहे आणि तिच्या संस्कारामुळे, मी तिच्या आशीर्वादामुळे, तिच्या प्रोत्साहनामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे। लगेचच या ठिकाणी वेकन्सी रिकामी असल्यामुळं मला या संस्थेमध्ये नेमणूक करून घेण्यात आलेली आहे। गेली 27 वर्ष या ठिकाणी मला संस्थेची आणि मुलांची सेवा करण्याचं जे भाग्य लाभलं आहे त्याच्याबद्दल मी शब्दांमध्ये सुद्धा व्यक्त करू शकत नाही, इतकी मी ऋणी आहे। आणि अव्याहत मी जोपर्यंत माझा जन्म आहे तोपर्यंत मी या गोष्टी आठवणीत राहतील। खूप चढउतार पाहिले आयुष्यामध्ये आणि या ठिकाणी काम करत असताना सुद्धा खूप जणांनी या ठिकाणी आता सांगितलेलेच आहे की कशा पद्धतीने मी या ठिकाणी काम करत होते। या सगळ्यांच्या सहकार्यानेच या ठिकाणी मी 27 वर्षांनी पूर्ण करू शकले।
हे मी प्रांजळपणे या ठिकाणी कबूल करते. वडिलांनी मला ज्यावेळेला इथं सोडून गेले त्यावेळेला अण्णांच्या ताब्यात देताना सांगितलं की अण्णा ही तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तिला सांभाळायचं. आणि खरोखर मी आज स्वर्गवासी अण्णांचे परत एकदा आभार मानते आणि पाय करते की त्यांनी असल्यामुळं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं माझं हे संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण सर्व्हिस झालेली आहे. यानंतर सुद्धा हे शाळेचं रेप्युटेशन, या संस्थेचं रेप्युटेशन जे आहे ते टिकवायचं सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे. वेगवेगळ्या भागातून तुम्ही आलेला आहात, वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही आलेला आहात, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आलेला आहात, वेगवेगळ्या परिस्थितीमधून तुम्ही आलेला आहात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपण सगळं एक आहोत. या ठिकाणी पडलेलं जे काम आहे ते काम न मानता आपलं एक कर्तव्य आहे, आपली एक सेवा आहे, अशा दृष्टीने जर तुम्ही करायला लागला तर या वृक्षाचा वटवृक्ष आणि फार मोठा वृक्ष, खूप साऱ्या फांद्या असलेला वृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. कर चले हम विदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, असं तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि केपी पाटील साहेब यांनी मला इथं सेवा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर माझा कालखंड मला वाटते 2005 ते 2025 सुरू झालेली आपल्याला पाहतोय. तर या मध्य कालावधीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो अतिशय त्रासदायक असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मला फक्त 10 वर्ष पूर्ण वेळ म्हणून काय झाले संधी प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षण असल्यामुळं त्या आरक्षणामुळे माझं पद लवकर सिलेक्ट झालं नाही, म्हणजे मंजुरी मिळाली नाही. त्यामुळं बराच असा मानसिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला. तरीसुद्धा संस्थेनं सपोर्ट केल्यामुळं आणि अण्णांच्या सहकार्यामुळं मी हे सगळं पूर्ण सेवा देऊ शकलो. त्यामुळे धन्यवाद, संस्थेला मला धन्यवाद द्यायचा आहे, साहेबांना पण मला धन्यवाद द्यायचा आहे. आणि मला सेवा करण्याची संधी दिली, सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मी आभार आहे, धन्यवाद देऊन मी इथं 2 शब्द थांबवतो. जय हिंद. बलशाली हिंदुस्थानला बलवान करण्यासाठी आपल्या प्रशाळेतून हे विद्यार्थी सर्व गुण संपन्न अशा पद्धतीनं तयार करण्याचं काम या शाळेत सुरू झालं. आणि त्याला खऱ्या अर्थानं रूप दिलं आगळं वेगळं ते रणजितदादा आणि विकास भैया. आणि नवे नवे प्रयोग आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि माध्यमातून त्यांनी चालू केले. आणि मला आनंद आहे की त्या सगळ्या कामामध्ये प्रगतीमध्ये शाळेच्या आपल्या सर्वांचा प्रचंड मोठा सहभाग आहे. खरं म्हणजे मी अध्यक्ष होऊन काहीच केले, पण मला फुकटचं मात्र एक केसर क्रेडिट मिळते. काही नाही, तुम्ही राबता, तुम्ही करता अहोरात्र. पूर्वीपासून मला आठवतंय. आभार. त्यानंतर संस्थेचे मान्यवर आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं आभार. आणि ज्यांनी सेवा केली